असा विचार करायला लागले होते. आणि तेव्हा व्हिक्टर फ्रँकेलला एक मोठं सुंदर सूत्र सापडलं. त्याच्या पुस्तकात तो फार सुंदर म्हणतो की दोज who know the why of living have no problems about the how of living. मी कशासाठी जगतो हे जर मला सापडलं, हे जर मला कळलं, तर मग मी कसं जगतो आहे हे सगळे प्रश्न दुय्यम होऊन जातात. मग माझा पगार किती, माझ्याकडे एक जोडे की दोन जोडे, माझ्याकडे 4 ड्रेस की 8 ड्रेस, माझ्याकडे काळा कोट की लाल कोट की माझ्याकडे कोणताच कोट नाही, माझ्याकडे स्कूटर की मोटरसायकल की मारुती की होंडा सिटी, सगळे प्रश्न दुय्यम होऊन जातात. जगावं कशासाठी याचं उत्तर जर सापडलं तर जगावं कसं, जगण्यासाठी काय हवं मला, हे सगळे आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात. त्यामुळे आज आपण इथे आनंदवनच्या शेजारी बसलो आहोत. आपल्या समोर खरं म्हणजे विचारार्थ प्रश्न असा आहे की माझ्या मित्रांनो, अख्खं आयुष्य आपल्या समोर पडलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्याला शोधून घेतलं पाहिजे की जगावं कशासाठी. मी तुम्हाला काही जरूर शोधून घ्या. दुसरं मी अपील असं करणार की आजचं जे जग आहे, ज्या जगात आपण सगळे जगतो आहोत, वस्तुतः हे जग माणसाने जगण्यासारखं नाही आहे. या जगात प्रचंड अन्याय आहे. उपाशी मुलाला अन्न नाही आणि दुसरीकडे 5 स्टार हॉटेलमध्ये अन्न खाऊन खाऊन पोट सुटले म्हणून नंतर लोक जाऊन पुन्हा जिम मध्ये चालून चालून डबल पुन्हा वीज जाळतात. एकीकडे अन्न वाया घालवतात, दुसरीकडे पुन्हा ते पचवायला वीज जाळतात. या जगामध्ये प्रचंड विषमता आहे. गडचिरोलीच्या अख्खा जिल्ह्याचं विजेचं एकूण कन्झम्पशन 30 मेगावॉट आहे. आणि मला असं कळलं की मुंबईला अँटीला एक बिल्डिंगचं जे पहिलं बिल आलं विजेचं, ते 30 मेगावॉटचं होतं. एका घराचं विजेचं कन्झम्पशन पूर्ण जिल्ह्यातल्या 10 लाख आदिवासींच्या विजेचे एकूण कन्झम्पशन एवढं आहे. प्रचंड विषमता आहे. आपल्या या जगामध्ये खूप भ्रष्टाचार आहे आणि ते मी सांगायची गरज नाही. गेले 2 वर्ष हा विषय गाजतोच आहे, म्हणून मी नव्याने काही पुन्हा पुनरावृत्ती करायची गरज नाही. आपल्या जगामध्ये पृथ्वीला येतो आहे ताप, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. भांडवलशाहीचा अतिरेक एवढा झाला की जगामध्ये मंदी येते आहे. आणि तरी देखील माणसं हे मूळ प्रश्न, महत्वाचे प्रश्न सोडून धार्मिक हिंसेमध्ये व्यस्त आहेत. आपण काल परवाच बातम्या बघतो आहोत की एकीकडे पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला, अपमान केला. दुसरीकडे पाकिस्तान मधल्या धार्मिक अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटामध्ये 90 पाकिस्तानींना मारून टाकलं. असं हे जग आहे. या जगामध्ये भूक आहे, या जगामध्ये अन्याय आहे, या जगामध्ये भ्रष्टाचार आहे, या जगामध्ये शोषण आहे, या जगामध्ये हिंसा आहे, या जगामध्ये वेडाचार आहे. माणसाने, सज्जन माणसाने जगावं अशा लायकीचं हे जग राहिलेलं नाही. आणि म्हणून मी माझ्या तरुण मित्रांना दुसरं अपील असं करणार, दुसरं आव्हान असं करणार की मित्रांनो, प्रतिज्ञा करा की हे आजचं जग जे आहे, जशा जगात मी जन्माला आलो तशा जगात मी मरणार नाही. माझ्या मरणापूर्वी हे जग मी नक्कीच बदलून जाईल. ही दुसरी प्रतिज्ञा. आणि मग जर हे जग बदलायचं असेल तर मी कशा तऱ्हेने जग बदलणार, माझं जीवन कशासाठी. तर अजून मी तिसरं अपील तुम्हाला करणार आहे. कल्पना करा की तुमच्या हातामध्ये एक कोहिनूर हिरा आहे, एकमेव, जगातला एकमेव, अमूल्य किमतीचा. आणि तुम्ही समुद्राच्या किनारी उभे आहात आणि अनंत रेती पसरलेले, अनंत रेतीचे कण पसरले आहेत. आणि तुम्हाला कोणी जर म्हटलं की मूठभर वाळू घे आणि मला तो कोहिनूर हिरा दे, तर तुम्ही द्याल का? नाही, मान हलवता, तुम्ही देणार नाही. कारण तुम्ही काय म्हणाल, अरे मी काय मूर्ख आहे का रे बाबा, हा एकमेव कोहिनूर हिरा. जगात जी वस्तू सगळ्यात कमी असते ती महाग असते, ती मूल्यवान असते. जी वस्तू विपुल असते ती मातीमोल असते. या जगामध्ये पैसा
अब्जावधीपेक्षाही जास्त, हजारो अब्जामध्ये पैसा आहे. समुद्राच्या किनारी वाळूच्या अनंत जो सागर पसरलेला आहे, त्याच्यामध्ये जेवढे वाळूचे कण आहेत तेवढं जगामध्ये पैसा आहे. एकट्या अमेरिकेचं वार्षिक उत्पन्न $17 ट्रिलियन आहे. ट्रिलियन म्हणजे काय आपल्याला मोजता येत नाही. 1000 अब्ज म्हणजे 1 ट्रिलियन आणि जवळपास 50 रुपये म्हणजे $1. आणि जागतिक उत्पन्न जवळपास 70 ते 80 ट्रिलियन आहे. इतका जगामध्ये अनंत पैसा पडलेला आहे. आणि तुमच्याकडे आयुष्य मात्र किती आहे? एकच आहे. ते आयुष्य तुमच्याकडे एकच आहे आणि या आयुष्याला वन्स मोर नाही, पुन्हा येणार नाहीये, पुन्हा मिळणार नाहीये. आणि हा एकमेव तुमच्या हातामध्ये असला आयुष्याचा कोहिनूर हिरा, त्या मातीमोल पैशासाठी जेव्हा आपण एक्सचेंज करतो, देवाणघेवाण करतो, तेव्हा आपण अतिशय मूर्खपणाचा सौदा करत असतो. मी कोणतीच आदर्शवादाची गोष्ट बोलत नाही. मी अतिशय व्यावहारिक गोष्ट बोलतो आहे की जे एकमेव असतं ते अमूल्य असतं आणि ज्या मोठ्या संख्येत असतं ते मातीमोल असतं. मातीमोल पैसा देऊन तुम्ही तुमचं एकमेव आयुष्यावर एक देवाणघेवाण करता. म्हणून माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला तिसरं आव्हान हे करणार आहे की प्रतिज्ञा करा की ते वाटेल ते करीन, पण हे एक अमूल्य आयुष्य पैशासाठी विकणार नाही. या पैशापेक्षा काहीतरी अधिक मूल्यवान, काहीतरी महत्वाचं, अधिक उपयोगी, जे माझ्या मनाला समाधान देईल, या जगाला समाधान देईल, असं काहीतरी वेगळं मी माझ्या जगण्याला प्रयोजन शोधून काढेल. नसेल तर मी प्रदान करेन, पण माझ्या जीवनाला पैशापेक्षा वेगळं आणि अधिक काहीतरी प्रयोजन पाहिजे. ते आयुष्य मी विक्रीला काढणार नाही. असे एकदा निश्चय झाले की मग प्रश्न पुढचा असा उरतो, खरं म्हणजे हे प्रयोजन सापडणार कुठून? हे आयुष्य मी कशासाठी घालवू? आजपासनं कदाचित 60-65 वर्षापूर्वी, वर्ष तर मला नेमकं माहित नाही, पण 60-65 वर्षापूर्वी याच वरोऱ्याच्या रस्त्याने एक तरुण काळा कोट घालून चालला होता आणि त्याने रस्त्याच्या शेजारी पडलेला एक कुष्ठरोगी पाहिला. आणि तो कुष्ठरोगी पाहून क्षणभर त्याला कदाचित कोर्टात जायची घाई असेल, अजून दुसरी कोणती घाई असेल, तो क्षणभर पुढेही गेला. पण त्याच्या मनातलं ते कुष्ठरोगाचं चित्र जाईना. तो परत आला. मी काय करू आता? मी काळा कोट घातलेला वकील आहे, मी मोठ्या घरंदाज घराण्यातला आहे, जमीनदार आहे, मी सुशिक्षित आहे, मी रसिक आहे, मी स्वच्छ पांढरा शुभ्र पांढरपेष्टा आहे, आणि हा मातीमध्ये पडलेला, लडबडलेला, जखमी, पू आणि माशांनी भरलेला कुष्ठरोगी आहे. मी काय करू? मित्रांनो, असा सुवर्ण क्षण फार क्वचित येतो. या सुवर्ण क्षणी जो असं ठरवतो की मी दुर्लक्ष करून पुढे चालता होईल, तो कदाचित लाखो वकील कोर्टामध्ये असतात, आपल्यासारख्या लाखो साधे लोक असतात, तो देखील त्या गर्दीमध्ये एक सामील होतो. पण एखादा मुरलीधर आमटे त्यावेळी परत येतो आणि ज्या क्षणी तो मुरलीधर आमटे परत येतो त्या दिवशी बाबा आमटेरावच्या माणसाचा जन्म होतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये पीटर मॅरिटसबर्ग नावाचं एक स्टेशन आहे. तिथले लोक त्याचा उल्लेख पायटर मॅरिटसबर्ग करतात. डच प्रभाव आहे त्याच्यावरती. या पीटर मॅरिटसबर्ग स्टेशनला मी तीर्थयात्रेसारखा भेट द्यायला गेलो. हे कोणतं स्टेशन आहे? हे ते स्टेशन आहे जिथे मोहनदास करमचंद गांधी नावाच्या त्या बॅरिस्टरला ट्रेन मधनं 1896 साली खाली ढकलून देण्यात आलं, अपमानित करण्यात आलं आणि रात्रभर भीतीने, अपमानाने अतिशय संतापलेला, आपण घाबरलेला तो वकील तिथे कुडकुडत राहिला प्लॅटफॉर्मवरती. ते आहे पीटर मॅरिटसबर्ग स्टेशन. त्या स्टेशनवर त्या रात्री त्या तरुणाने विचार केला की मी काय करू. त्याच्या मनात हा देखील विचार आला की हे भयंकर देश आहे हो,
मी माझा परत भारतात परत जातो कसा? त्याच्या मनामध्ये त्या रात्रभर युद्ध चाललं, काय करू? आणि त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी त्या पीटरमॅरिट्सबर्ग स्टेशनच्या त्या प्लॅटफॉर्मवरती नंतर स्वतंत्र झालेल्या दक्षिण आफ्रिका सरकारने महात्मा गांधींचं स्मारक उभारलं आणि त्या स्मारकचं उद्घाटन अनावरण करताना नेल्सन मंडेला असं म्हणाले, आता ते त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 1996 साली, आणि नेल्सन मंडेला असं म्हणाले की महात्मा गांधी 100 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा आलात तेव्हा आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, आम्ही स्वतः तेव्हा गुलामीत होतो, पण त्या रात्री जी काही घटना या प्लॅटफॉर्मवर घडली आणि त्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तनाची जी प्रक्रिया सुरू झाली की पुढील 20 वर्षांनी 1914 साली काय जादू घडली, तर नेल्सन मंडेलांच्या शब्दात सांगतो की ते म्हणाले की 1896 मध्ये भारताने आम्हाला एक लाजरा बुजरा धडपडता भित्रा तरुण वकील पाठवला आणि 20 वर्षांनी आम्ही भारताला एक महात्मा परत दिला. हा जो त्या लाजऱ्या बुजऱ्या वकिलाचा महात्मा बनण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झाली त्या रात्री त्या पीटरमॅरिट्सबर्ग स्टेशनवर. तर जीवनाचं प्रयोजन सापडण्याचे क्षण असे ठरवून आपण काही आखून करिअर आखल्यासारखे आखत नाही, आखू शकतही नाही. जीवन केव्हा तरी अचानक आपल्या समोर तो क्षण, ते आव्हान दत्त म्हणून उभं करतं. कधी ते मानवाचा अधिकार म्हणून मोहनदास गांधी नावाच्या वकिलासमोर उभं राहतं, किंवा ते कुष्ठरोगी म्हणून मुरलीधर आमटे नावाच्या वकिलासमोर उभं राहतं. वस्तुतः तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा हे आव्हान उभं राहिलेलं असतं, फक्त आपण त्याच्याकडे डोळे झाकून आपण पुढे चालत गेलेले असतो. हे जे आव्हान जीवनामध्ये केव्हा तरी मानवी आव्हान किंवा न्यायाचं आव्हान आपल्या समोर असं दत्त म्हणून उभं राहतं, तो मोठा सोन्याचा क्षण असतो. तो क्षण धरला पाहिजे, पकडला पाहिजे. तो क्षण जो पकडेल त्याचा प्रत्येकाचा महात्मा होईल किंवा बाबा होईल असं काही मी तुम्हाला वादा करत नाही, पण एक नक्की होईल की आपल्या आयुष्याचं मात्र सोनं होऊन जाईल. माझ्या आयुष्याला प्रयोजन प्रदान करणारा मी शोधू कुठे, असं म्हणणारी खूप मंडळी पुणे मुंबईहून मला भेटायला शोधरामध्ये येतात आणि म्हणतात की आम्हाला सेवा करायची. आता आम्ही कोणाची सेवा करू? अरे कोणाची सेवा करू याचं जाऊन शोधावं लागत नाही. दिवा घेऊन आता कोणाची सेवा करू? तुमच्या अवतीभोवतीच तो असतो, प्रत्येकाच्याच अवतीभोवती तो असतो रे, आपण शोधत नाही. मी जेव्हा तरुण विद्यार्थी होतो एकदा विनोबांकडे गेलो. विनोबांना म्हटलं की गीता प्रवचन मध्ये तुम्ही ते स्वधर्म स्वधर्म म्हणता, ते स्वधर्म मला काही सापडत नाही. मेडिकल कॉलेजला शिकत होतो तेव्हा म्हटलं स्वधर्म काही सापडत नाही, कसा शोधू? तर ते हसले आणि म्हणाले की असं दिवा घेऊन स्वधर्म शोधायला जावं लागत नाही. स्वधर्म तुझ्या अवतीभोवतीच कुठेतरी आहे, तू त्याच्याकडे बघत नाहीयेस. जरा डोळे उघड आणि बघ, स्वधर्म तुझी वाट बघत उभा आहे. तुम्ही माझ्या सगळ्या तरुण आणि हृदयाने तरुण असलेल्या सगळ्या वयस्कर मित्रांना सांगू इच्छितो की असा स्वधर्म आपला कुठेतरी वाट बघत बसलेला असतो. ते न्यूटनचं फळ पडलं आणि फळ पडताना त्याने बघितलं, त्याच्या अगोदर फळ तर लाखो वेळा पडलं असणार. आधी मानवापासून प्रत्येकानेच फळ पडताना माकडांनी देखील पाहिले असते, पण माकडांना काही त्याचा अर्थ लागला नाही. माकडांच्या मनात प्रश्न निर्माण झाला नाही आणि त्यांना काही अर्थही लागला नाही. तीच घटना, तेच पडणारं फळ, पण न्यूटनने वेगळ्या नजरेने पाहिलं आणि आपल्याला गुरुत्वाकर्षणाचं तत्व मिळालं. फळाचं पडणं तेच असतं, बघणाऱ्याची नजर वेगळी असते. तर प्रश्न जर आपल्या अवतीभोवती उभे असतात, ज्यांना माझी गरज आहे अशी माणसं सगळी माझ्या गावात असतात, माझ्या शेजारच्या फुटपाथवर असतात, झोपडपट्टीमध्ये असतात, जंगलामध्ये आदिवासी गाव असतात, पासून मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीतही असतात.
ज्यांना आत्महत्या कराव्या लागतात अशा शेतकरी असतात, कुपोषणाने मरतात तशी आदिवासी मुलं असतात, दारूने नवरा दारू पिऊन मार देतो अशा बाया असतात. अरे प्रश्न कुठे नाही आहेत? शोधायला कसा दूर शहरातनं जाऊन कुठेतरी जावं कशाला लागतं? प्रश्न माझ्या तुमच्या अवतीभोवतीच आहे. जा आणि बघा त्याला. आणि त्याला जर आपण बघू शकलो, गांधीजींनी त्यांना जेव्हा असाच प्रश्न कोणीतरी विचारला माझ्यासारख्या मूर्ख मुलाने, की गांधीजी जीवनात असा प्रश्न पडतो की हे करू की ते करू, मग कसं ठरवायचं, योग्य निर्णय कसा घ्यायचा? तर हसले आणि त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणाले, अरे खूप सोपं आहे. आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. मी तुला एक जादूचा तावीज देतो असं म्हणाले. जीवनात जेव्हा असा प्रश्न पडतो की जीवनात काय करू, आणि जेव्हा अहंकार तुझ्यामध्ये खूप जास्त बळावेल आणि तुला स्वार्थामुळे तुझे डोळे आंधळे व्हायला लागतील, तेव्हा काय कर? तर आयुष्यात पाहिलेल्या सर्वात दुःखी कष्टी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आठव. कोण आहे तो माणूस? ते मूल, ती बाई, तो माणूस? सगळ्यात जास्त दुःखी कष्टी हतबल कोण पाहिलायस तू? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि मग विचार स्वतःला प्रश्न की तू जे पुढचं पाऊल उचलू इच्छितो आहेस त्याच्यामुळे भारत मातेची सेवा होईल का, मानवतेची सेवा होईल का, असे पोकळ गोष्टी नको. त्या माणसाला काही फायदा होईल का? त्याचं दुःख दूर होईल का? त्याची हतबलता दूर होईल का? ही तुझी जादूची तावीज आहे. या एका प्रश्नासरशी तुझ्या डोळ्यासमोरचा अंधार दूर व्हायला लागेल आणि तुला तुझा मार्ग लख्ख दिसायला लागेल म्हणाले. खरं ते काय म्हणत होते? ते असं म्हणत होते की मानवता, देश वगैरे वगैरे हे सगळे ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत. या सगळ्यांचं सगुण साकार जिवंत रूप जे असतं ते एखाद्या दुःखी कष्टी मानव किंवा एखाद्या समस्येच्या रूपात आपल्या अवतीभोवती उभं असतं. म्हणून ते म्हणाले की तो तुझा टॅलिस्मन, तो तुझा जादूचा तावीज, त्याच्यासाठी काय करू शकशील हा विचार कर आणि तुझा मार्ग लख्ख होईल, अंधार दूर होईल. मी मित्रांनो असं म्हणेन की आपल्या प्रत्येकाला असा एक टॅलिस्मन हवा असतो आणि तो टॅलिस्मन कुठेतरी आजही पडला असेल रस्त्याच्या बाजूला, फक्त आज आपण त्याच्याकडे पाहिलं नसेल. आपण कार्यक्रमात येण्याच्या घाईत होतो, आपण न बघता करायचे निघून आलो असतो पुढे. आपल्या अवतीभोवती कुठेतरी तो पडलाच असेल. तर मी असं सुचवेन की आपली प्रत्येकाची त्या टॅलिस्मनची भेट होत असते, कधी ना कधी होत असते. अरे तोच आपला विठ्ठल आहे, तोच आपला पांडुरंग आहे. जावं आणि त्याचे पाय धरावे, त्याचा उद्धार होईल की नाही माहीत, माझा तो उद्धार होऊन जाणार आहे. आणि म्हणून जीवनाचं तत्वज्ञान काय सांगू? बाबा आमटेंना किंवा मोहनदास करमचंद गांधींना किंवा उपलेंचीवार सरांना, या सगळ्यांना त्यांच्या जीवनाचं प्रयोजन, लाईफ मिशन जे सापडलं आणि ते एक मिशन आयुष्याला, पूर्ण आयुष्याला प्रकाशित करून टाकतं. असे ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या आचरणामध्ये आपल्याला आवश्यक हा संदेश कच्च भरलेला आहे, असे जिवंत गुरुवर्य आपल्या अवतीभोवती आहेत, होते. म्हणून अजून कुठे जाण्याची गरज नाही. जीवनाचं तत्वज्ञान शोधायचं असेल तरी आचार्यांमध्ये शोधा. आचार्य कोण? जो भाषण देतो तो आचार्य नाही. जो क्लासमध्ये 40 तास एक सेशन शिकवतो, एक वर्ग शिकवतो, तो आचार्य नाही. आचार्य म्हणजे ज्याचं आचरण आचरणीय असतं, ज्याचं जीवन आचरणीय असतं, तो खरा आचार्य. आपण सगळेच खूप भाग्यवान आहोत या वरोऱ्याच्या भूमीमध्ये आणि इथून जवळच असलेल्या वर्ध्याच्या भूमीमध्ये इतके दिग्गज आचार्य होऊन गेले की तुमचे आणि माझ्यासारखे हजारो लाखो लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा